₹51 पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे नितीन पवार साहेब या ठिकाणी हजर आहेत, त्यांच्याकडून ₹501 पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी अभिषेक शिरसाट बुवा यांनी आपला गजर आपल्या समोर सादर केलेला अतिशय चांगल्या पद्धतीने. बुवा तुमच्या गजरात किंवा तुमच्या भजनात मी नाव नाही, पण जेवढं काय बोललंस त्याची परतफेड माका आता तेवढ्या वेळात करूची आहे. आता शिल्लक किती ठेवल्याने काय माहिती, जवळजवळ सपवलंच माका वाटतं. होय होय नाही नाही म्हणता म्हणता त्यांनी पैसे योग लागल्याबरोबर 1 तासाच्या वर गेले. असंच असतं, फॅन आहेत ना त्यांचे, आमचे पण फॅन ना, आमचे पंखे. मी आता जीव देऊन गेले होते. जयराम गाडीबोनची 1-2 गाणी म्हणण्यासाठी अमित गाडी यांच्याकडून ₹201 पारितोषिक आले, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. असा चालू ठेवा, नाही तर माका करमान मारशाल. मनोरंजन मी पण करण्याचा प्रयत्न करणार, बाकी सगळं मनोरंजन माका आवडलं बुवा. फक्त एक तर खटाकलं, मी सांगते नको बुवा. हो बरं, खायचं नाव घेतलं नसतं तरी करमन मेलो असतो. आप्पा घेऊ शकत नाही, तात्या घेऊ शकत नाही, नाना घेतलंच, पण त्या सुद्धा अरे समोर बसलेले असताना त्यांना मारून घालून तू का घोडावलंस काय, कितक्यात पडली हो बारी तुमका ती. सकाळी माका वाटतं उठल्यावर तुमका गालीच, पण तिथे एका एवढी तारीख ऍडजस्ट करून बुवा ठेवलो, तिने माझा सगळा करून मोकळू राहिलो. बरे असणं तुम्ही. ध्वनीचं गाणं म्हणण्यासाठी मगाशी सगळे आपलेच आहेत, पण ध्वनी फॅन म्हटल्यानंतर काय असं. आता अभिषेक शिरसाट बुवांचे पण फॅन आहेत ना इथे, तसे ध्वनीचे फॅन आता शूटिंगच करतात. उद्या मला वाटतं स्टेटस लावूचो. वंदे मातरम ही भूमी भारत देशाची. बुवान काय तर गाणं म्हटलं, ध्वनी माझा ध्वनी ग, काय आठवलं ते का, भारीच माणूस आहे. मागून कसा बॉल धरतो, किपर येऊ मागेच असतात, त्याला पुढे येऊची काय गरज नाही बॉल धरून. आणि माका आता सांगत होते बुवा, बाहेर जाताना जरा वच सदरू मोठं असतो तर मग ते ड्रेसच झालो असतो नाही. उद्यापासून आता नादात उद्या साडी नेसानच येते. बघते कोणाची नऊवारी, कोण बचत गटवाला देता काय. किती घाणेरडो बुवा असशील तू. बचत गटाच्या मिटिंगला सुद्धा येऊ बघित असता बारी येसून, कोण गाणी कसली म्हणतात. खरा तो त्या बायकांच्या मिटिंगीत आपल्या काय ते बुवा जाण्याचा विषय थयव जातात. सुंदरा सुंदरा मिटिंगीत का नाही, तर सुंदरा जायत नाही तर नाही जात, त्याचं त्या बघून घे. तू किती त्यांच्या 1,500वर मरत. असा माका म्हणायचा बुवा. बचत गट म्हणजे खाऊ गोष्ट नाही. काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला ना बुवा, याच्या अगोदर पुलवामामध्ये, त्यामध्ये जे आपले जवान शहीद झाले ना, त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केली असेल तर बचत गटातील महिला मंडळाने बुवा पहिली मदत केली. वाघिणी आहेत ते, नुसते मिटिंगी घेत नाही. कोरोना तरी त्यांच्या जीवावर जगले काय काय जाय, सगळा बंद होता. आणि तेव्हा त्यांच्याकडे शब्द टाकीत, बघ 5,000 तुझ्या बचत गटात मिळतात काय. आणि कसे तरी 3-4 महिने काढल्याने त्या बचत गटाच्या जीवावर. आणि तू सांगते चुनला काय ती होत म्हणून आता ते 1,500 आता समजा बक्षीस मिळालाच नसतं तर ते 1,500 उपयोगा केली असते. पण होय आपली फॅन बिनर मध्ये पेटी भरली ती सोडून दे तुझी, नाही तर मग ताच मग बघू ऑनलाईन येईल गॅस भरूच होतो 1,500 उपयोगा घेतो. ओके
हां दोन्हीचं गाणं. तुम्ही जर का बोललंच तेवढ्यात त्याच्यात जास्त बोलणार कारण कोयते बी घेऊन नाही तर माका फॅन बिनत नाही तर मग हो बेसकाला उदय माझी. वंदे मातरम ही भूमी भारत देशाची, वंदे मातरम ही भूमी भारत देशाची. कीर्ती गाजे जगामध्ये महेंद्र, कीर्ती गाजे जगामध्ये ध्वनी क्रिकेटरची, कीर्ती गाजे जगामध्ये ध्वनी क्रिकेटरची. वंदे मातरम ही भूमी भारत देशाची, वंदे मातरम ही भूमी भारत देशाची. कीर्ती गाजे जगामध्ये ध्वनी क्रिकेटरची. टिपर म्हणून तो जगामध्ये गाजला, टिपर म्हणून तो जगामध्ये गाजला. टिपर म्हणून तो जगामध्ये गाजला, टिपर म्हणून तो जगामध्ये गाजला. भारताचा कर्णधार म्हणून या शोभला, भारताचा कर्णधार म्हणून या शोभला. वंदे मातरम ही भूमी भारत देशाची, वंदे मातरम ही भूमी भारत देशाची. कीर्ती गाजे जगामध्ये शॉर्टकट घेऊ पण फरमाईश बरेच आहेत आणि सगळ्या पोरग्यांसाठी रोहित शर्मा पण चांगले, विराट कोहली पण चांगले, सगळे आपले खेळाडू चांगले आहेत. आणि सगळ्यांका एकत्र घेऊन याक म्हणते. ओके उद्या नादात यावं. आज 500 दिलं सुद्धा 1000 द्यावा. तुमच्यावरनं गाणं म्हणतो मी. ओके तुमचा वाढदिवस आहे लग्नाचा, लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देतो. नितीन पवारचा. नवसाला पावला देव माझा हा केला धावला. नवसाला पावला देव माझा हा केला धावला. सूर्यकुमारने झेल घेतला जग हा सारा हादरला. सूर्यकुमारने झेल घेतला जग हा सारा हादरला. विश्वचषक जिंकला भारताने, विश्वचषक जिंकला. पंत दुबे जाडेजा सिंग कुलदीप सज्ज खेळायला. मैदानाची माती खाऊनी गारण घातलं देवाला. मैदानाची माती खाऊनी गारण घातलं देवाला. भारत देशाचा कर्णधार तो रोहित शर्मा शोभला. भारत देशाचा कर्णधार तो रोहित शर्मा शोभला. विश्वचषक जिंकला भारताने, विश्वचषक जिंकला. रोहित शर्मा विराट कोहली प्रथम आले सलामीला. विराट रूप धारण करुनी कोहली लागला खेळायला.
सगळी फरमाईश पूर्ण करतो. मग बोलायचं पण समीर घाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे. त्याचप्रमाणे दत्ताराम गोविंद घाडी यांच्याकडून कोरस मंडळीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी विश्राम साईल, कैलासवासी सुलोचना साईल यांच्या स्मरणार्थ बबन साईल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडे रवले अजून होत फरमाईश काय असताच बुवा ना. पण हे विषय वेगळं बघितलो या 2-4 दिवसात. तुमचा काय विषय बुवा माका माहित नाही, पण असा बक्षीस काही कुठच्याच मंडळात झालेला नव्हता या 2-4 दिवसात बुवा घरपासून. त्यामुळे उद्या नादात तुमचं नक्की नाव सांगणार नाही, म्हणून तुम्ही आणखी देवा असं म्हणण्याचा उद्देश नाही आहे माझे. पण सांगते बुवा, महिला वर्ग म्हणजे खाऊ गोष्ट नाही की ती आता भजन ऐकतात पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून. ती काकी नुसती भजन ऐकता पण काय करू, आणि हसताना पण विचार करून हसतं. जोरात जर हसलंय तर ते काय म्हणते की सकाळी ह्या भांडा तो टकलो व्हाया का सांगा, तेवढ्यात हा 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 करून हसं होतं त्याच्यावर ना भांडा. म्हणून ती भीती म्हणून अगदी हसताना सुद्धा ती विचार करून असं तितकी बुवा संसाराची काळजी. आणि त्यांना टेन्शन आता समजता कधी, ज्यावेळी ती केस विंचरतात ना तेव्हा फणीत केस साठावतं तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही बुवा, इतकी संसाराची काळजी. त्याचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतात, अभिषेक कधी येत त्याची वाट बघी. तू इलस ना बुवा. टेम्पोला टेम्पो केसावर भांडी की केसांची भरणी बाहेर काढतो आणि तुका बुवा देणार आणि त्याच्यावर मोठा स्टीलचा घमेल घेतो आणि संध्याकाळी नवरवलू की आनंदात सांगतात, ता बघा शिरसाट भाऊजीने मोठा घमेल दिला. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असताना त्यांना महिला वर्ग म्हणतो. त्यांनी बुवा माझी सुद्धा परिस्थिती तीच झाली रे, असं कोण येऊ नको टेम्पो आलो की माका उठवून घालतो. एक देवा मनानं माझा तळपाट केला रे. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि गॅस कमी झाली. ह्यो संसारासाठी त्याग केलेलो बाजूसून झालं मधी डॉलर. आणखी थोडे दिवस जातील तोपर्यंत बहुतेक सगळीच भाजावळ होणार आहे बहुतेक. ह्यो संसार हा संसार. बाकी नानानू माका हसू येतं त्या नानानूच. अरे असो काय येऊ भारीच बाबा. 150, 300 जबरदस्त बुवा. आज कलियुग बुवा. या कलियुगात काय होईल सांगता येत नाही. पूर्वीचो काळ वेगळं होतो, आत्ताचो काळ वेगळा. पूर्वी काय म्हणतात नाही ते का मानूचा जागा जबरदस्त जाता. मगाशी जेव्हा व्हिडिओ ती चालू होती ना बुवा, ते तर एकटाच पोरगे तर त्या मोबाईलात बघी होतं, बाकी सगळी ते आपली का ऑनलाईन बघतो डायरेक्ट. पण ऑनलाईन डायरेक्ट बघणारा आहे जवळ म्हणजे ताच पोरगे तर का मानूचा लागत असा वाकवान बघी. ता विचार करी की ह्यो टकलो असो का, या गांजा डुकार कसा काय काय याचो विषय. आता पोरग्या सुद्धा घाबरला, कारण बुवा अशी पोरगी ऐकत नाही ना. तेव्हा माका बोलवत होता अंगणवाडी. होय होता सांगता खरोखरच बाई बोलवतात म्हणून. ताबडतोब बाई फोन करणार की ऐकत नाहीत पोरगी. जाऊन नुसतो बसतंय बुवा अंगणात. सगळ्या पोरग्यांना सोडून घेतात. कोण खो खो खेळता, कोण कबड्डी खेळता. मजा पोरा टाकल्यावर खेळतात. मग तुका प्रश्न पडलो असत बुवा, तेव्हा बाई काय करतात. बाई काय एवढ्या उन्हात खेळत बसणार आहे. बाजूक झालेर ठेवलेली आहे, खुर्ची घेऊन सावळेत बसलेली असते. अरे ध्वनीन सुद्धा एकदा ग्राउंड मागला यांच्या ध्वनी आणि दिले ग्राउंड.
पण त्यांका त्या IPL वाल्यांका ना वाईट सवय लागलेली, इले की नुसते दणकावीत बॅट आपटीत राहते. एकान म्हणजे खॉप पाडला, त्यापासून ग्राउंड देऊचा बंद केलं. केस कापू किती रुपये घेता तुमचे? 60. माझे 150. असताच काय बुवा? मी त्या दिवशी विचारले, म्हटलं बाकीच्यांचे 60 रुपये घेत असते, माझे 150 म्हणजे काय? तर तो सांगायला लागले, बुवा त्यांचं विषय वेगळं, मशीन घेतले की भादरेवीत नेला, पण पुजारी बुवा तुमचे शोधून कापूचे लागतं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा चार्ज लावलो. म्हणजे काय टाकल्याची या साहिलवाडी बुवा मनात दिला त्यांच्या ना, तर माझं स्मारक सुद्धा आता ते जिवंतपणे बांधू शकतो. काय एक खर्च नाही, वाळात जाऊन एक गुळगुळीत धोंडो आणून ठेवलास तरी लोक समजतील या पुजारी बुवाचं स्मारक आहे. फक्त खाली लिहा भाऊजी, फक्त दगड गुळगुळीत आहे, वाळात खडबडीत असतात, असं घुसमाटलं असते. अरे असं काय असू दे. या ठिकाणी कैलासवासी प्रभावती दत्ताराम गाडी, कैलासवासी सत्यवती वसंत गाडी यांच्या स्मरणार्थ दत्ताराम गाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं. जयराम बुवांचं गाणं. जयराम बुवांचं गाणं म्हणण्यासाठी सांगितले होतं. ऐसे कधी होय सांगावे गे, सांगावे गे, ऐसे कधी होय सांगावे गे, सांगावे गे, साखरेचा मासा पाण्यात होय, साखरेचा प्रथमारंभी प्रणाम करितो विघ्नेश्वर गणपते, प्रथमारंभी प्रणाम करितो विघ्नेश्वर गणपते.
आमच्या घरी इले होते. चायचं काम चालू आहे की दिवा गाडीची आठवण होता हो, ती चाय घेऊन. चहा घ्या, चहा चहा, इकडे तिकडे बघू नका, चहा घ्या. जबरदस्त ना. पेप्सी, मिरिंडा, 7 अप, पाणी बॉटल, जिरा सोडा. मग काकडीवाली चढत. काकडी घ्या, काकडी, वाकडी वाकडी काकडी. सदानंद गाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखरच बुवा बक्षिसाचं जोरच धरला नाही आणि ही पारी मस्तच झाली बुवा. कशामुळे? जास्त या बक्षिसामुळे. आणि फरमाईश एवढे जबरदस्त देतात ना. नादखुळा गणपतीपुळं तुमच्या सगळ्यांसाठी. ते तुमच्या बाजूत बसलेले आहेत ना तुमचे फॅन, हे सगळे तुमचेच फॅन आहेत ना, होय ना. तुमच्यासाठी मी गाणं म्हणते. मी म्हणते, मग तुम्ही विचार करा कोण चांगलं होतो. मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, तुझे ख्वाब में मिला के यारा तेरी यारी को मैंने तो पुराना याद करेगी दुनिया मेरा मेरा पुराना. स्टेजवर पोहतो खांबात टेकलेलो पोरगो तिने मका स्टेजवर घेऊन येलो. सांगितल्याबरोबर पुजारी बुवांना घेऊन या की हातात धरून घेऊन येलो तो हे मा. इतको भारी सगळे पोरगे आणि त्यांचं सांगितलं आता त्यांना काय पोरी बिरी मिळायची नाही. ते टेन्शन मध्ये बसले होय. बाकीच्यानी करूचा काय काय टेन्शन घेऊ नको. ज्याने जन्म दिला ना तो सगळा बरोबर पुढचा करणार. तुम्ही तुमच्यासाठी एक गाणं म्हणते त्याच्यात समाधान मानून घ्यावा. दोन जीवांचे भावे मिलन मंगलया शुभ दिनी झाले. त्यांचे प्रयत्न चालू, चॅटिंग त्यांची चॅटिंग बिटिंग चालू. आपण ती पोरा सुद्धा अशी 420 झालेली आहे. समजा आता याच्याबरोबर प्रेम करीत असला एखाद्या बरोबर तर हे गाणं म्हणाकच सुरुवात करणार. आए ओ मेरी जिंदगी में तुम
तिच्याकडे चॅटिंग करून त्याच्या जमतीला की दुसरं समजा कोणतरी पोरगो चांगलो मिळालो की ह्याका सोडून देणार आणि त्या दुसऱ्याक धरणार, मग हे काहीतरी काजी खाली जाऊन उपडीच राहणार. सायलेंट सॉन्ग. जीता था जिसके लिए मरता था एक हे बाजूक बसलेले आहेत ना, यांका विचारून बघा, असली टाकपूक टाकपूक नाही प्रेमा होती. त्यांका चिठ्ठी येली उची लागत, प्राण प्रिये संध्याकाळी काजी खाली येशील ना. ती चिठ्ठी पोचाकच 8 दिवस लागत. रोज जाऊन काच झाडायची. इतक्या प्रेमात ताकद होती पूर्वीच्या. ओल्ड इज गोल्ड. पूर्वीचं काळच वेगळं. एखादं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची. शाळेत गेलो तर बाकीची मुलं असतील, अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो म्हणून आई रप्पू करून दे. पण आता परिस्थिती बदलली बुवा. जेवढा फाटके असतात ना तेवढी किंमत त्याची जास्त. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी जेव्हा बळक्या येतात ना तेव्हा असं वाटतं की बॉम्ब स्फोटात नाही येत की काय. कपड्यांची चाळं, कोणाच्या पाठीवर भोका, कोणाची ढोकरा फुटलेली, हाताची चिलका उडालेली, कोणाचं तर अर्धवटच एवढा उडालेला. अशी भयानक परिस्थिती बुवा. म्हणजे आज फाटके बुवा. पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, पण काय मजा होती. अँटेना काहीतरी आंब्यावर लावलेली असा, एका दरवाज्यावर टीव्ही, इकडे रामायण लागलेला असा आणि एका त्या आंब्यावर चढवीत अँटेना फिरव. तो दरवाज्यावरचं सांगायचो, हे तिकडे फिरव, राम दिसता, सीता दिसत नाही, मुंगळे वाढले, जरा तिकडे फिरव. तू वर चढवून घरा फिरवी. राम सीता दिसायला लागले की सांगा राम सीता दिसतात, लक्ष्मण गायब झाले, अजून जरा तिकडे फिरव. तू घरा फिरवीस, रामायण सांगता. पण तर सरळ दिसलेला नाही. अज्ञान असून समाधान होता, पण आज विज्ञान असून बुवा समाधान नाही. या माका या गोष्टीतनं सांगूचा. कारण पूर्वीच्या काळी नाटका बसवायचे. ती माझो फोटो काढतात की माझो फोटो काढताना फ्लॅश मारून नको रिटर्न जाता. एकाच मोबाईल फुटलो त्या दिवशी. कारण घडघडाक लागला की माकाच बोलवते, चामकाक लागला की उभो जाऊन राहते, चामकन रिटर्न पाठवून घडघडाचाच बंद. हा फ्लॅश शिवाय काढा. थांबा आधी केस उगवते, थांब टाकल्या भांग पाडते. भारीच इतकी. तुम्ही माझे फॅन असते का? फॅन असलंच तर जाताना तेवढी टोपी देवा, म्हणजे या सगळ्या झाकला तरी जायत रे बाबा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कंटाळलो हे सगळे बुवा माझ्या टाकल्यावरनच बोलतो. तर फोल्डिंगचं असतं तर काढून तरी इलं असतं. इतकं कंटाळलो. आता जीव देऊ गेलो होते इथं, पण सुकी बावडीच काही नाही बुवा. त्या गलीत काय जीव देणार. बाकी बरा ना अरे आठवलं तरी मी झोपेत पण असते ना. माका ते आपल्यात त्यांचं नानांचं ते मारणा केली हसून म्हणजे पुढचा कसा काय असत तर सगळं ते कातात सांगून ठेवून काय माणूस पहिलोच माणूस असतात की पुढचा सगळा आता समाजला देव घेऊ. नानाच माका वाटतं खरोखर नाना येऊचूच नाही. वर्ष प्रार्थना करतो. आता या सांगलेला त्याच्याला 13 सुद्धा येताना नशीब पिंडात जाणार सांगत. माका ना तुमच्याकडे बघून असो पण येईल, वाईट पण वाटत, पण काय बोलणार म्हटलं या बुवा. नाही म्हणतो विनोद म्हणून सांगतोय.
नाही, बाकी बरोबर तुमचं चुकीचं नाही, पण तर भारी वाटतं हो नाना कळलं होते मी. हा तर टीव्हीचा होय ना बरोबर नाटका बसवायची एक अर्थ. काय नशीब असत रे तुझा, तू केसांका बँड बिंड लावून फिरतो. मी खय लावून ना तर ते 500 तरी ती पुढचो कुचो तरी लावतोय असो पाकराचा. तुम्ही मग जळवू घेतास काय रे ते बँड बिंड लावून. मरणा खाल्लाच माका आहे तर सगळ्या बघू ना. नाटका बसवायची पूर्वीच्या काळी आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करीत. होय ना, खरी गोष्ट नाही. स्त्रीची भूमिका पुरुषच करीत आणि सीता वगैरे आणून म्हणजे पळवून आणल्याने की परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय ते पुरुषच असेल. तुमका हसू कसलं येतात. आणि हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक दे आणि बार भरीनं रिकामी बंदूक द्यायचे आणि ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेटच्या पाठी ठेवी. सगळे ॲटॉम बॉम्बवाल्याची कमाल, हिरोच्या फक्त हातात उगाच बंदूक रिकामी. झाला जबरदस्त. नाटकाचा सांगताना बार यजमान यांका लागलो म्हणजे तोंडात ठॉ केले. ठॉ झाला की विलन डाकू असत त्यांनी पडायचा. लोक समजायचे हिरोन बार घातला, पण सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. आणि असंच नाटक लागलेलं, हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोचे वाक्य फेक. हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोचे वाक्य फेक. अरे ए थांब, तुला मी आता ठार मारतो. असो 4-5 वेळा बॉम्बाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटवला आणि डाकू काय मरले ना. हॅलो हॅलो, थोडस बेस कमी कर सांगते, त्यामुळे ठॉ मोठ्यान झाला. बेस असणार, बेस नसतो तर जरा कमी वाजलो असतो. वरती कोणीतरी अंग काढला नाही तर माझ्या नावावर नाही, मी तोंडान ठॉ केलं. हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि वाक्य फेक. अरे ए थांब, तुला मी आता ठार मारतो. असं 4-5 वेळा बॉम्बाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटेना आणि विलन काय मरायना, कारण त्या डाकू का वाक्य नव्हता. कधी ठॉ होता आणि कधी पडतंय, पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत पडणार कसो, तोपर्यंत ह्यो मारणा किलो. अरे ए थांब, तुला मी आता ठार मारतो. त्याच्यापेक्षा तू ताट रवलेलो असो, कधी ठॉ होता आणि पडतं. डायरेक्टरच्या लक्षात दिला ॲटॉम बॉम्बवाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालो. पाठी जाऊन मागे जाऊन बघितलं स्टेजच्या, तर त्याचा दोष नाही होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली आणि तो कांदा वडील तेवढा फुकट जा. तो कांदा वडील ह्यो. अरे ए थांब, तुला मी आता ठार मारतो. नानू गेलो खरं, ॲटॉम बॉम्ब लावून गेलो. ये बाबा ये लय उशिरा येऊ लागला. असं पडलो होतो, आता उद्या बघा काढूचो लागा. या ठिकाणी प्रभू श्रीरामांवरती एक सुंदर गीत सादर करणे सार्थक रवींद्र गाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. महेंद्रसिंग धोनी कट्टर फॅन, मुंबई आजची मॅच हरली म्हणून. हो म्हणजे वा म्हणतं, एक बॉल मध्ये 1 रन हो, तू माहिती आहे. डायरेक्ट मारला ना थंय फसलो. त्यांनी डायरेक्ट ठोकूचो प्रयत्न केला. असून 101 रुपयाचं पारितोषिक आले.
मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. कैलासवासी पांडुरंग तुकाराम गाडी यांच्या स्मरणार्थ कुमारी सई गणेश गाडी हिचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी पांडुरंग तुकाराम गाडी यांच्या स्मरणार्थ कुमार साईशा संतोष गाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी पांडुरंग तुकाराम गाडी यांच्या स्मरणार्थ कुमारी रुंजी गणेश गाडी हिचकडून पकवाज वादक संकेत आणि तबला वादक यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि शेवटी डायरेक्टरने मागे जाऊन बघितल्यानंतर तो कांदा वडी तेवढा शेळेली माचीस. शेवटी त्या डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं ना आजच्या दिवस ते का चाकूवान मार, माचीस बोललो शेळेली. तो हिरो म्हणता अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. तिने आपल्या पदरचाच वाक्य टाकला, पुस्तकात नव्हतं नाटकाच्या. अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारी. त्यांनी चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य पे अरे अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असा म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन डाकू हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं तो चाकू वाचू बार होता. म्हणजे अज्ञान होतं पण समाधान होतं. आज विज्ञान असून समाधान नाही. आज फॅशन पण इतकी वाढले, फॅशन पण एवढी वाढले की 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजे, आणि तू लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊ वाकलो की पाचांका दर्शन घेण्याची हे करत आपोआप दर्शन होतात. नमस्कार करायचो, बाजूक व्हायचा. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहत, नेमके खय टाकूचे तेच कळत नाही. कॉइन बॉक्स उघडे, फॅशन तीच पॅन्ट घालून काय काय जण जेवणाच्या पंक्ती वाढू. तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागाकच विचार. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. फॅशन. नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात ना, तेव्हा नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांका प्रश्न पडतात नवरीची ओटी काय भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असलं असतं ते 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काय एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन. फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, बरोबर ना. सगळे डे साजरे करा, चॉकलेट डे, साडी डे, फिशपॉन्ड डे, प्रेमाचा दिवस काय तो व्हॅलेंटाईन डे कोणतं. मी म्हटलं तिने काय पोरग्यान सांगला आणखी का तर मजाच घेता खरोखर असं पोरग्या हवा. भजन झालं की थांबते झालो तरी खेळ तू माझ्या टाकल्यावर. खो खो खेळ, कबड्डी खेळ, ताप हसता आणखी मज्जा येईल म्हणतात खेळायला. भारी आता पोरग्या हसला, मनापासून हसला. नंतर माका फोटो द्या जाताना, मी स्टेटस लावणार आहे. भारीचा पोरग्या अजून तर जाग्या. आता नाही तर काय काय जण झोपले असते त्यांना काय मरा देतो, अभिषेक मरा देणे टकलो मरा दे, फक्त पोरग्या जाग्या खेळात टाकल्यावर. तर ही संस्कृती आपण डे सगळे साजरे, हगडे बिगडे सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकारच चालणीचं मानवी हार. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला मैं लावूंगा शिवाजी को
नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू चैतान, अंगी हत्तीचं बळ पाहणारा कापे खळखळ. वाटे भेटेल त्याला चेडीत खानाची सेना निघाली. देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या. माझा पुत्र गमावला तरी भेटतात, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा. गणी मला कसा फेटावा, डोक्यात गणी मी जावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले, त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोटडा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. असो माका वाटतं 15-16 एप्रिल पासून मरते रोज. 28 मे पर्यंत बुकिंग आहे. असं मेले तरी चालत नाही. देवगडचं नाव घालून द्यायचं नाही, पेटानंच उठायचं. टेन्शन नाही का नाही, है ना पुजारी, डोंट वरी. भारी तुमचं तरी इतके साथ देताच ना, तुमका तुमच्या प्रेमातच पडले मी. पण आता याक झाला ना माझा. बरं तुम्ही किती जणांना करून पुढे काय माती खाऊची आहे. असो काय काय जण बुवांनी सांगितल्याने की ज्येष्ठ नागरिक होतील त्यांची लग्न होत नाहीत. असो विषय नाही बुवा. काय आता त्यांना काय तुम्ही स्कॉर्पिओच मिळा तशी काय अपेक्षा धरू नको. टमटम मिळाली तर त्याच्यावर आपले समाधान माना. पर्याय लावलेलो नाही. स्कॉर्पिओ किंवा ओमनी बिमनी चांगली मिळात अशी काय अपेक्षा धरू नको. साधी टमटम काय ते काही इलाज लावलेलो नाही आणि समाधान मानून द्यावा. तुमच्यासाठी एक मंगळाष्टका म्हणतोय. हा म्हणजे तुमका असं झाल्यासारख्या वाटत की माझा झाल्यासारख्या म्हणजे लगीन झाल्यासारख्या. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान सावधान. स्वस्ति गणनायकं गजमुखं
शेवटची मंगळाष्टका झाली की संकेतचा साऊंड असता, त्याचा गाणं चालू. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. पत्रावणी घालून सुरुवात केली. काय काय जण जेवकच गेलेले असतात. नवरो राहा दे नवरे राहा दे, त्यांना काय देणं घेणं नसतं. खाऊन झालं सगळं, जेवण आटपलं की संध्याकाळी काय झालं, संध्याकाळी नवरो आणि नवरी ज्यावेळी बाहेर काढतात ना, तेव्हा जुनी माणसं असतील ना, सगळ्यांका बाहेर घेऊन येणार आणि त्या दोघांका सांगणार, दोघांची नमस्कार करा, ऐकान ठेवा रे बाबा. आणि पहिल्यान गेल्या गेल्या आधी जाणं उशीक बसवतो ना, डायरेक्ट मंडपात नेत नाही. आता धावत जाशा तकडे शेजारच्या घरात बसवतात, रुकवत वगैरे येऊन गेली की मग सांगणार, चला सचिनला घेऊन या. कोण असात तो, डायरेक्ट नाव वळखले समोरच्या पोराचं. काय माइंड असतात आपला की तो सचिनच आहे, का माका माहिती होता. साईबाबांची कृपा, बरोबर समोर तो सचिन. चला सचिनला घेऊन या की मग अंतरपाठ धरल्यानंतर मग चालू. या सगळ्या झाल्यानंतर जेव्हा सचिन आणि ती दोघा जण नमस्कार करून वागतात, तो मोस्ट इम्पॉर्टंट गाणं संकेतचा चालू होता. सासरलाही नुसती राडार, ती जे काकीनी बसलेत ना, ती इतकी रडली. साहिलवाडीत येताना हो 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 कन रडत, कांदे लावूचे लागत, दातकडे बसत इतकी रडायची. कारण त्यांना जाणीव होती आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केले याची जाणीव त्या जुन्या माणसांका होती. पण आताच्या पोरग्यांका ती जाणीव राहिलेली नाही. पोरग्या लग्न झालं की गाडीत जाऊन बसता, पप्पा टाटा, पूजे दिवशी भेटता. परिस्थिती बदलली, पण ती इतकी रडायची. सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी पर्यंत जाऊ शकते तुमका माहिती आहे, पण का कट करूया आम्ही. हा पुढे 5 परतावून हया टन वाजलं, मटण शिजलं, टन वाजलं, मटण शिजलं, हडकानं दुखते या
वाल्याने गाणं लावलं. गीता उभी मंडपात, गीता उभी मंडपात, अभिषेक दुरून होता पाहत. गीता उभी मंडपात, अभिषेक दुरून होता पाहत. विचारा तिच्या आईला, मुलगी द्याल का आम्हाला? विचारा तिच्या आईला, मुलगी द्याल का आम्हाला? मुलगा आहे का मला मुंबईत खंडात धुवायला? मुलगा आहे का मला मुंबईत खंडात धुवायला? मुलगा आहे का मला? आनंद होताना मी या सगळं बोलते ते माझ्या बाजूनेच इथे नानानू तुमच्या बाजून बांधले. श्रीरामांवरून गाणं घेण्यासाठी मगाशी फरमाईश होती. हर घर में है एक ही नाम, हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू हैं बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम जिद पर आ जाए तो कर देंगे हम सब कोड़े, कर देंगे हम सब कोड़े, कर देंगे हम सब कोड़े. जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. राम नाम का भगवा सारे भारत में लहराएंगे, भारत में लहराएंगे, भारत में लहराएंगे. राम नाम का पी के प्याला, श्री राम. राम नाम का पी के प्याला, श्री राम. राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा. राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम साईलवाडी आहे महान, ठाणेश्वराचा आहे वरदान. साईलवाडी आहे महान, पादुका देवीचा आहे वरदान. शौर्य गावाची शान, शौर्य गावाची शान. एकीचं बळ आलं दिसून येते नांदी बंधू भावात. एकीचं बळ आलं दिसून येते नांदी बंधू भावात. एकीचं बळ आलं दिसून येते नांदी बंधू भावात. सारे जण एकत्र येऊन एकरूप झाले मन, एकरूप झाले मन, एकरूप झाले मन. सारे जण एकत्र येऊन एकरूप झाले मन, एकरूप झाले मन, एकरूप झाले मन. महिला पुरुष एकत्र येऊन, महिला पुरुष एकत्र येऊन, महिला पुरुष एकत्र येऊन, महिला पुरुष एकत्र येऊन. सत्यदेवाचं पूजन केलं, सत्यदेवाचं पूजन. एकीचं बळ आलं दिसून येते नांदी बंधू भावात. एकीचं बळ आलं दिसून येते नांदी बंधू भावात. आणि त्याच्यातनंच आपला झलक मारली. गजर चालू करू. हा गजर चालू करते.
त्याच्यातनं दोन गोष्टी फक्त बुवांचे रवलेले सांगते, कारण ते आमच्याकडे इले होते कांदे पोहे केला नाही ना. कांदे पोहेनी नेमके कांदे आम्ही आणखी ते खाली ठेवले, म्हणजे त्या कशाच्या खाली ते पलंगाच्या खाली ठेवली. त्याच्यामुळे दोन कांदे देवा खालचे. आणि अशीच गोष्ट झाली, ह्यांक कांदे पोहे आमच्याकडचे आवडले म्हणून मी कांदे पोहे का ह्यांच्याकडे हरकुळात गेलं. आणि सेम असंच, फक्त आमच्या घरी कांदे खाली ठेवलेले होते आणि ह्यांच्या घरी मिरचे खाली ठेवलेले होते. आणि आम्ही बसला, ओ शिक्षक, ओ शिक्षक, ती कालची मिरची देवा. मी टेन्शन मध्ये म्हटलं काय सांगत. मग मी खाली वाकान बघले तर खाली मिरच्या होते, त्याच्यातली एक मिरची मागत होते, त्या कांद्या पोह्यात घालून जरा तिखटपणा येऊ होईल ना म्हणून. व असे जोक बरेच आमचे मारू शकतो आम्ही. दोन फॉरेनर इली होती हरकुळा, आणि ती जरा असं कणकवली स्टेशन वगैरे रेल्वे स्टेशन जरा जबरदस्त झाले, ती बघण्यासाठी आलेली. कोणती रे, सनी लिओनची सख्खी चुलत बहीण फनी लिओन. आणि इली ती चमचम चमचम चम करू लागली, हवारे करू लागले. बरोबर बरा वाटलं. बुवा सांगता आम्हा बिशी. आणि घेतला मी त्या फनी लिओन का घरी गेली. घरी गेल्यानंतर यांच्या घराच्या समोर एक फणसाचा झाड आहे. त्या झाड बघून ती फनी लिओन विचारतो, व्हॉट इज दिस अभिषेक, व्हॉट इज दिस, व्हॉट अबाउट. ते का इंग्लिश मध्ये फणसा काय म्हणतात तर अभिषेकाक माहिती ना. आता फनी लिओन का आणले म्हटल्यानंतर सांगो काय म्हणून ह्यो सांगता, दिस इज फणस. तो न चो नो केला, दिस इज फणस. नाही नाही, फ चो फो केला, दिस इज फणस. ती फनी लिओन म्हणता व्हेरी नाईस, व्हेरी नाईस म्हटल्याबरोबर काप्या फणसावर वांडरासारखं चढलो वर. एक कापो फणस काढला, तिची दोन भेसकाला उडवला नशी. आणि त्या फनी लिओन कसं म्हणतात, दिस इज टणक टणक गरो, दिस इज कापो फणस. ती फनी लिओन म्हणता व्हेरी नाईस, व्हेरी नाईस म्हटलं, बाजू बरको फणस होतो त्याच्यात चढलो. आणि खाली फणस काढीत बसलो ना, वरतीच भुतूर हात घातला त्या बरक्या फणसात. 2-4 गरे काढला मी, असे वरच कुवळ कुवळ कुवळला. आणि त्या फनी लिओन का सांगता, दिस इज लिबलिबीत करू, दिस इज बरको फणस. आणि ती कुवळल्यामुळे एक गोटी तिच्या पुढे पडली. ती फनी लिओन विचारता, अरे व्हॉट इज दिस अभिषेक. वर्ण फणसांना सांगता, दिस इज गोटी. आणि घाय टाप पॅन्टीत चढलेलो. ती खालनं पनी लिओन विचारता, अरे व्हॉट इज दिस अभिषेक. वर्ण सांगता, दिस इज कुरी. ओके, या ठिकाणी गजर घेऊया. बक्षीस आले या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यासाठी लावण्या मनोज चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कार्तिक गोसावी माका वाटतं आताशे जवळजवळ आमच्याकडेच असतं. आज कसं काय तिकडे माका वाटतं अभिच्या गाडीत बसलो आणि इकडे येईल. असू दे, पण भारी जबरदस्त नादपुळा गणपतीपुळा.
पोपोच्या स्क्रीनवर लोकेशन टिप सोन्यावाणी किमतीचा आयफोन विनोद बुवा चव्हाण सोन्यावाणी किमतीचा आयफोन विनोद बुवा चव्हाण संजय पवार अभिषेक शिरसाट मायक्रोमॅक्सचे मालक या ठिकाणी बक्षीस आणि कुमार रुद्र अजय चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आणले मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद. आता सगळं मनोरंजन केलं सगळं काय केलं फक्त एक गोष्ट सगळ्यांनी अगदी तरुण वर्गासाठी सांगतो की आई वडिलांची सेवा करा त्यांना कधी दुःखी ठेवू नका कारण आम्ही दोन्ही बुवा तुमच्या इथे येऊन भजन करू शकलो त्याला कारणीभूत आमची आई त्या माऊलीन समजा जन्म दिला नसता तर तुमच्या या साहिलवाडीत येऊन आम्ही भजनच करू शकलो नसतो त्या माऊलीचे उपकार कारण आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फुटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फुटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फुटणार नाही आई असते तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आणि बाप तो बाप असतो बाप कधीच रडत नाही बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो रे तुझ्या मुलीने नशीब काढले रे मुलगा चांगला आहे असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा त्यांना कधी दुःखी ठेवू नका. संजय पवार अभिषेक शिरसाट मायक्रोमॅक्सचे मालक संजय पवार अभिषेक शिरसाट मायक्रोमॅक्सचे मालक वाचकर श्रीकांत पेडणेकर जोईल नावाचे व्यापारी भाऊक
तुमच्यासाठी. आम्ही मगातपासून तुमचं चांगलाच सांगतो, फक्त कधी कधी तुमच्याकडनं अतिरेक सुद्धा होता. नवऱ्याकडे नको त्या गोष्टीचं हट्ट करतास. एकदा तर बायकोनं आपल्या वाढदिवसा दिवशी नवऱ्याक सांगितलं, सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको, या वाढदिवसा दिवशी मला कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. काय सांगितलं? कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. नवरो टेन्शनमध्ये. बोललो ह्या वाद्य मिळात खय, संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण ह्या वाद्य मिळाला नाही. आणि तो येऊन एका पारावर गावात बसलो. एक मित्र येऊन विचारता, रे तुझा काय झाला, एवढ्या टेन्शन मध्ये कशा आहे? तो बोललो, अरे उद्या बायकोचा वाढदिवस आणि तिने सांगितलं कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या, या वाद्य मिळात काय? तेव्हा तो मित्र सांगता, अरे टेन्शन घेऊ नको, या वाद्य बोललो आपल्या गावात जा. बस बोललो गाडीवर आणि कुंभाराळीत घेऊन गेलो आणि एक मडक्या घेतला आणि त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, ह्या गी कधीच कुणी न वाजवलेला वाद्य. तो बोललो, अरे ह्या वाद्य कसं होईल? तू बोललो, गप्प बस गाडीवर. आणि गावात एका आंब्यावर जुनाट झालेला म्हाव होता. तर म्हाव काढला आणि त्या मडक्यात भरला आणि वरनं कापडानं असा बांधून घेतला आणि ते कसं झालं, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो, गुमगुम गुमगुम गुमगुम. ह्या बोललो, जबरदस्त वाद्य. हलवला की गुमगुम गुमगुम. बायको बोललो, खुशच होय. वाद्य घेतला आणि घरी गेलो आणि बायकोच्या हातात दिला आणि बोललो, हे घे वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं. बायको म्हणता, या वाजवूचा कसा? ती म्हणता, वाजवूचा कसा? तो सांगता, अरे बघ जरा हलवू. हलवल्याबरोबर आवाज येलो, गुमगुम गुमगुम गुमगुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींका फोन केला, उद्या वाढदिवसाला या गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलंय, गुमगुम गुमगुम, कधीच कुणी न वाजवलेलं. सगळे मैत्रिणी हजर वाढदिवसात. आणि सगळे पुरुष मंडळी होती, त्यांना सगळ्यांका बाहेर काढला नाही. त्यांना सगळ्यांनी, तुम्ही बाहेर जा, तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. एक घेणारं होतं, त्याचा डोक्या फिरला. आमका सगळ्यांना बाहेर काढतात म्हणजे काय? तो घरी गेलो आणि कुलाब घेऊन येलो आणि ज्या रूम मध्ये गायन करीत होती त्या बाहेर ना कडी घालून घेतला आणि कुलाब लावून घेतला. करा म्हणता गुमगुम. आणि आतमध्ये गोल बसले आणि वाद्य गुमगुम वाद्य मध्ये ठेवला आणि पहिल्यानं आलाप मारला ना अंग. दुसरी होती तिने हलवला, गुमगुम गुमगुम. तिसरी होती ती थोडी जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाली होती. ती म्हणता, हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं, हे वाद्य आपण उघडून गायन केलं तर किती मज्जा येईल ना. ते मैत्रिणी, हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा बांधलेला होता तर सोडला नाही आणि पुन्हा आलाप मारत सुरुवात केला ना अंग. दुसरी होती तिने हलवला. हलवल्याबरोबर वाद्य जुनाट झालेला वाटच बघित होता गिरायकाची. हलवल्याबरोबर वाद्य बाहेर वाल्याचो आय 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 आवाज येऊ लागला. ते पारावर बसलेले पुरुष मंडळी म्हणतात, कार्यक्रम बहुतेक आत्ताच चालू झाला वाटतो. थोड्या वेळाने कोरसवाले सुद्धा आय 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 आय. ते पारावरचे पुरुष मंडळी म्हणतात, आत्ता बहुतेक गवळण घेतलं नसे वाटतं. सगळेच जण आय आय करू लागले. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देण्यासाठी गेली ना, नवऱ्याक चहा देऊ गेली, तेव्हा नवरं म्हणतं, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती बायको म्हणतं, मी तुमची बायकोच आहे, पण काल तर गुमगुम वाद्य आणलास ना, त्याने मला सुचवला ना. म्हणजे नको त्या गोष्टीचं हट्ट, बरोबर ना, नको त्या गोष्टीचं हट्ट करू नको. कारण तुम्ही वागिण्यात, कारण भांगात बुवा ही सेंदूर भरतात ना, ता सुद्धा नवऱ्याच्या नावाचा. कपाळाका कुंकू लावतात ता सुद्धा नवऱ्याच्या नावाचा. गळ्यात मंगळसूत्र घालतात ता सुद्धा नवऱ्याच्या नावाचा. हातात हिरवे बांगडे असतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे. पायात जोडवे घालतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे. बुवा इतक्याच काय, उदर त्यांचं असतं, रक्त त्यांचं असतं, पण पोटात बाळ वाढवतात ना, त्याका नाव सुद्धा नवऱ्याचं लावतात. इतकी उदार मतवादी वागेने आहेत ते, बरोबर ना. फक्त कधी कधी त्यांचं असं होता, कारण 1,500ची मालकीनी आहेत ती, त्यामुळे हट्ट धरणारेच असो. पण विषय फक्त जरा अतिरेक करू नको, एवढंच विषय ह्या सांगण्याचा उद्देश. बाकी पुढे जाऊया. मोबाईल
आमच्या ना मुंबईमध्ये राहायची, पण तिका ना हिंदी बोलता येईना. मग ती काय करी, मराठी कॉकटेल करीन हिंदी बोला. एकदा भैयाच्या दुकानात गेली, मग कुठं कांदे घेऊनच गेली आणि भैयाक जाऊन डायरेक्ट विचारला, नाही भैया तेरा कांदा कैसा आहे रे. तो मेलो घुटमाळलो. भैया गेली गेली तीच विचारला, तेरा कांदा कैसा आहे रे. तो म्हणता 25 रुपये किलो. ती गप नाही बसली, पुढे विचारता त्या भैया, 25 रुपये किलो, हो ठीक है, पिछली बार तेरी दुकान पे आई तो तेरा कांदा बड़ा था, अब आवला कैसे रे. तो घुटमाळलो. जी म्हणता काय म्हातारी विचारता आजी, अगो आवला कैसे. शेवटी भैयान विचार केला आणि सांगितलं, हो क्या हो गया आजी, 8-10 दिन के लिए मैं गाँव गया था, इसलिए मेरा कांदा थोडा आवला. तू 4-5 वर्षांनी एकदा जाता गावात, त्याच्यामुळे कांद्याकडे लक्ष देऊक मिळालो ना. तू कांदा आवळलो. म्हणजे असं ते का म्हणण्याचे उद्देश पुढे जाऊ. माझ्यासाठी बाकी सगळ्या फोनका सोनीचे मोबाईल, आयफोन, विवो सगळं चांगले चांगले उपमा दिले. फक्त माझ्यासाठी आपलं गरीब भाऊ आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो, त्यामुळे माझ्यासाठी उपमा कुठची घेतली बघा. मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारे संदीप. मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारे संदीप. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. सत्यनारायण दया सागरा मजवर कृपा करी, मजवर कृपा करी देवी तो पंकज करणावरी. कृपा करी, कृपा करी
तर या ठिकाणी